पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज मुंबईमध्ये नौदलाच्या 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडी ताफ्यामध्ये सामील होणार आहे। एकाच वेळी 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडी ताफ्यात सामील करण्याची इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे। आयएनएस सूरत, आयएनएस निलगिरी या 2 युद्धनौका आणि आयएनएस वागशीर ही पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यामध्ये सहभागी होईल। पंतप्रधान मोदी नौदलाच्या या शानदार कार्यक्रमानंतर नवी मुंबईमध्ये खारघर इथं उभारलेल्या भव्य इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करतील। तब्बल 9 एकरांवरती हे भव्य मंदिर उभं आहे। सकाळी 9:15च्या सुमाराला पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल होतील। नौदलाच्या प्रस्तावित कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता आहे आणि त्यानंतर दुपारी ते नवी मुंबईमध्ये मंदिराचं उद्घाटन करणार आहे। सकाळी 9:15 वाजता पंतप्रधानांचं मुंबई विमानतळावर दिल्लीतून आगमन होणार आहे। सकाळी 10:30 वाजता नौदलाचा सोहळा होईल। 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडीचं कमिशनिंग होईल, जलावतरण होईल। महायुतीच्या आमदारांसह पंतप्रधानांची बैठक आहे। या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवरती संवाद होईल। दुपारी 3 वाजता नवी मुंबईमध्ये इस्कॉन मंदिराचं पंतप्रधान उद्घाटन करतील। संध्याकाळी 5 वाजता नवी मुंबईतून मुंबई विमानतळावर येतील आणि त्यानंतर दिल्लीकडे पुन्हा प्रयाण करतील। तर निलगिरी फ्रिगेटचं सामर्थ्य नेमकं काय आहे आपण पाहतोय। समुद्रावर मारा करणारी 8 ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहेत। आकाशातील लक्ष्यावर मारा करणारी 32 बराक क्षेपणास्त्र आहेत। पाण्यातून मारा करणारं पाणबुडी विरोधी रॉकेट लॉन्चर आहे। 5500 नॉटिकल प्रवास करण्याची क्षमता आहे। तर आयएनएस सूरतची वैशिष्ट्ये आपण पाहतोय। लांबी आहे 164 मीटर, रुंदी आहे 18 मीटर आणि वजन आहे 7600 टन। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलेला आहे। शत्रूंवर तिन्ही बाजूंनी मारा करण्यासाठी ब्रह्मोस मिसाईल तैनात आहे। बराक मिसाईल पाणबुड्या विरोधी रॉकेट लॉन्चर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।